नमस्कार मंडळी. मी भाग्यश्री बारलिंगे. मुलं परदेशी, आई-वडील मायदेशी या चर्चासत्राच्या दुसऱ्या भागात तुमचं सहर्ष स्वागत करते. मी फिनिक्स, ॲरिझोना इथून बोलते आहे. मी पॅलिएटिव्ह केअर फिजिशियन आहे. या उपक्रमाच्या पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद लाभला. त्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार. या भागाचं शीर्षक आहे डिमेन्शियाग्रस्तांची दूरस्थांनी घ्यायची काळजी. कार्यक्रमाची सुरुवात करूया आजच्या विषयाला अनुरूप अशा कवितेने. कवयित्री आहेत कॅलिफोर्नियाच्या अनिता कांत. त्यांच्या कवितेचं खास या कार्यक्रमासाठी मी रूपांतर केलं आहे. ऐकूया कविता, तू येशील तेव्हा. मन जणू फाटकी झोळी, क्षण येती गळून जाती. जाणीव जाहली परकी, नेणिवेचे बिंदू विरती. जाणीव जाहली परकी, नेणिवेचे बिंदू विरती. जशी पुस्तकातली पाने वाऱ्यावर भिरभिर करती. आयुष्य बिखरते त्यातून, पाथरेही फरार होती. तू येशील तेव्हा दोघे या ठिगळ मनाला लावू. तू येशील तेव्हा दोघे या ठिगळ मनाला लावू. समयाचे सारे काटे स्मृतींनी बांधून ठेवू. पण शब्दांच्या खोलीमधली उघडेल का खिडकी अर्थांची. शब्दांच्या खोलीमधली उघडेल का खिडकी अर्थांची. जेव्हा वाचशील तू कविता सरलेल्या जीवनाची. तू येशील तेव्हा मीही असेन का पूर्वीची. मी ओळखेन का तुझला खुण नुरली ओळखीची. तू येशील तेव्हा, तू येशील तेव्हा. आता ऐकूया डिमेन्शिया विषयीचे स्टॅटिस्टिक्स अंतरा प्रधान यांच्या आवाजात. डिमेन्शिया म्हणजे स्मृती आणि बुद्धी यांचा ऱ्हास होऊन संपूर्णपणे परावलंबी करणारे अपंगत्व येणे. ही व्याधी आजच्या प्रगत विज्ञानाच्या काळात जगात सर्वांना भेडसावते आहे. पुढे येणारे आकडे या भयाला पुष्टी देणारे आहेत. जगात जवळपास 5.5 करोड लोकांना डिमेन्शिया आहे. भारतात जवळपास 1 करोड लोकांना डिमेन्शिया आहे. पण हा आकडा कदाचित संपूर्ण चित्राचं द्योतक नसेल, कारण भारतात लोकसंख्येचा बराच मोठा भाग हा वैद्यकीय सेवेपासून आणि म्हणून डिमेन्शियाच्या चाचण्यांपासून वंचित असू शकतो. महाराष्ट्रातील डिमेन्शियाचे प्राबल्य ज्येष्ठांची संख्या जास्त असल्यामुळे अर्थातच जास्त आहे. लॅन्सेट या ब्रिटिश मेडिकल जर्नलने 2005 मध्ये प्रसिद्ध केलेल्या लेखाप्रमाणे डिमेन्शियाची वाढ 2001 पासून 2040 पर्यंत सुमारे 300% वाढणार आहे. ही संपूर्ण जगासाठी काळजीची गोष्ट आहे, कारण हा आजार सगळ्या आजारांमध्ये महागडा मानला जातो. हे ऐकायला मजा वाटेल की डिमेन्शिया हा जर एक देश असता तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तो राष्ट्रांच्या यादीत 18वा ठरला असता. किंवा डिमेन्शिया ही जर एक कंपनी असती तर ती अमेरिकेतील अजस्त्र कंपन्या वॉलमार्ट आणि एक्झॉन मोबिल यांच्यापेक्षाही मोठी ठरली असती. तर डिमेन्शियाचा खर्च एखाद्या छोट्या देशाच्या किंवा विकसनशील देशाच्या आर्थिक व्यवस्थेला झेपण्यासारखा नाही. म्हणजे हा भार बहुतांशी कुटुंबियांवरच पडतो. कॉस्ट ऑफ डिमेन्शिया केअर इन इंडिया हा लेख 2013 साली इंडियन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये प्रसिद्ध झाला. हा लेख जरी जुना असला तरी त्यात दिलेले खर्चाचे आकडे अंदाज येण्यासाठी नक्कीच बघावेत. 45,000 ते 2 लाख असा वार्षिक खर्च भारतात राहणाऱ्या व्यक्तीसाठी येऊ शकतो. अमेरिकेत घरी येणारे केअरगिव्हर्स सामान्यतः दर तासाचे $30 किंवा जास्त पैसे कामाच्या स्वरूपानुसार घेऊ शकतात. याची अद्ययावत माहिती नॅशनल काउन्सिल ऑफ एजिंग या वेबसाईटवर मिळावी. तर एकूण तुमच्या लक्षात आलं असेलच की डिमेन्शिया या व्याधीची व्याप्ती किती आहे ते. असे असतानाही या रोगाविषयी बरेच गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यास सगळ्यांनी हातभार लावला तर समाजात या व्यक्तींची काळजी घ्यायला योग्य अशी रचना निर्माण होऊ शकेल. सरकारसमोर या समस्येचे गांभीर्य मांडता येईल
आणि जर आपल्यावर, आपल्या कुटुंबियांवर किंग लिअर होण्याची वेळ आली असेल, तर आयुष्याच्या शेवटचा प्रवेशसुद्धा पडदा पडेपर्यंत सुखात होईल. धन्यवाद. डिमेन्शिया हा बहुचर्चित रोग आहे. वाढत जाणारे आयुष्यमान स्वागतार्ह असले तरी नाण्याची दुसरी बाजू म्हणजे वाढत जाणारा डिमेन्शिया. आत्ता सांगितलेल्या माहितीप्रमाणे जगातील आणि भारतातील डिमेन्शिया संबंधीचे मोठे आकडे तुम्ही लक्षात घेतले असतीलच. हे आकडे दिसामाजी वाढतच जाणार असा अंदाज आहे. त्यामुळे आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी डिमेन्शियाची ही लाट कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचेलच. दूरस्थ काळजीवाहक म्हणून या समस्येचे स्वरूप आपल्याला कसे दिसू शकेल, याविषयी चर्चा करण्यासाठी आजच्या चर्चासत्राचा प्रपंच मांडला आहे. एका महत्त्वाच्या गोष्टीची नोंद करते, की या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. कार्यक्रमाला जो वेळ दिला गेला आहे, त्यात सगळे मुद्दे बसवणं कठीण आहे. तरी पण काही विशिष्ट बाबींवर आपण आज बोलू शकतो. आजची चर्चा होणार आहे डॉक्टर मंगलाताई जोगळेकर आणि डॉक्टर रोहिणीताई पटवर्धन या विद्वान आणि अनुभवी व्यक्तींबरोबर. दोघींची संक्षिप्त ओळख करून देते. डॉक्टर मंगलाताई जोगळेकर यांनी डिमेन्शिया या विषयात पी-एच-डी डिग्री प्राप्त केली असून त्या 2010 पासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मेमरी क्लिनिक आणि अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप चालवतात. मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी जी चळवळ सुरू झाली, त्यातून 2014 साली त्यांनी मेमरी क्लबची स्थापना केली आणि आता 40 मेमरी क्लब्स आणि WhatsApp मेमरी क्लब्सचे जाळे उभे राहिले आहे. मंगलाताईंची काळजीवाहक म्हणून घडताना हे पुस्तक आणि दुसरं स्मृती आख्यान हे पुस्तक, ही पुस्तके आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. डॉक्टर रोहिणीताई पटवर्धन या शिक्षण आणि वृद्ध कल्याण शास्त्रामध्ये तज्ज्ञ आहेत. पुणे विद्यापीठामधून त्यांनी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन या विषयावर पी-एच-डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी पुण्यात सन वर्ल्ड फॉर सिनियर्स या वृद्ध निवासाची स्थापना केली आहे. मी या दोघींचे या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. तर आता चर्चेला सुरू करूया. तर मंगलाताई, पहिला प्रश्न असा आहे, की समजा मी माझ्या 80 वर्षांच्या वडिलांशी फोनवर बोलते अमेरिकेतून किंवा दुसऱ्या कुठल्याही देशातनं. तर ते म्हणतात, की आज त्यांची औषधं घ्यायलाच ते विसरलेत. त्यांना आठवतच नाही औषधं घेतलीत की नाही. आणि हे हे वाक्य असं दर फोन कॉलमध्ये येणारं वाक्य आहे. हे मी विसरलो, काहीतरी विसरलो. तर हा जो विसरभोळेपणा आहे, तो नॉर्मल समजावा का त्यांच्या वयासाठी? तसं पाहिलं तर अगदी साधा, सोपा प्रश्न आहे आणि सगळ्यांना पडणारा आहे अशासाठी, की आपण ज्यावेळेला आपल्या आई-वडिलांशी बोलत असतो, त्यावेळेला अशा प्रकारचं संभाषण आपलं घडत असतं. हं. आणि बरेचदा असं होतं, की वडील आपल्याला जेव्हा सांगतात, की असं-असं मी विसरतो, या ठिकाणी औषधं विसरण्याची गोष्ट आहे. तर आपण म्हणतो, की त्यात काय एवढं? मी सुद्धा विसरते. हं, परंतु तुम्ही जो प्रश्न आत्ता सांगितलेला आहात, त्यामध्ये मला थोडंसं असं वाटतं, की ह्या ठिकाणी माझ्या मनामध्ये शंका येते, हं. की आपल्याला ह्याबद्दल आणखीन माहिती घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय खरं घडतंय त्याची शहानिशा करून घ्यायला पाहिजे आईशी बोलून. त्यांना तुम्ही जेव्हा फोन करता, त्यावेळेला तुम्हाला त्यांना औषधांची आठवण येते आणि मग ते आठवणीने पुन्हा जाऊन औषधं घेतात. हं. का हे रोजच घडतंय असं आणि त्यांच्या बिलकुल लक्षातच राहत नाहीये. तर काय घडतंय खरं हे आपल्याला बघायला पाहिजे. जर त्यांना आठवण येत असेल, तर मग आपण मेडिसिन डिस्पेन्सर देऊन किंवा अलार्म लावून आपण त्यांना आठवण करून देऊ शकतो. परंतु तसं नसेल, मात्र हा प्रश्न गांभीर्याकडे जाणारा होऊ शकतो. तर ही आपली जी पहिली स्लाईड आहे ना, ती फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, की प्रत्येक जण विसरतं आणि वयपरत्वे विस्मरण आपलं वाढतच असतं. प्रत्येकाचंच विस्मरण वयानुसार वाढत जातं. परंतु प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला डिमेन्शिया नसतो आणि हा भाग ही गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे असं ह्याच्यासाठी, की बरेचदा गंभीर विस्मरण असलं तरी सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा कधी-कधी असं म्हणतो, की माझ्या आई-बाबांच्या बाबतीत हे घडणं शक्यच नाही. ते हं. एवढे ॲक्टिव्ह आहेत, ते कितीतरी गोष्टी करत होते. त्यांनी आयुष्यामध्ये त्यांचं करिअर खूप चांगलं झालेलं आहे. तर ह्या गोष्टी होण्याची शक्यता नाही असं आपल्याला वाटतं आणि आपलं दुर्लक्ष होतं. त्यासाठी हा संदेश महत्त्वाचा आहे.
आता पुढे बघूया नॉर्मल फॉरगेटफुलनेसमध्ये काय होतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं, की स्लाईडवरती 5-6 गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की जी गोष्ट आपण विसरतोय ती थोड्या वेळाने आपल्याला लक्षात येते. म्हणजे तुम्ही एखादं सिनेमाचं नाव तुमच्या लक्षात येत नाहीये किंवा कोणाचं तरी नाव लक्षात येत नाहीये, तर तुम्हाला असं दिसतं, की थोड्या वेळाने ते आठवतं आणि हं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी आपण म्हणतोच, की एखादा शब्द चपखल शब्द आठवत नाही, पण पुन्हा तो थोड्या वेळाने आपल्याला आठवतो आणि ह्यामधला खालचे जे 2 पॉइंट्स आहेत ते पुन्हा महत्त्वाचे आहेत, की माझ्या स्मरणशक्तीला काहीतरी झालंय म्हणून त्यांना काळजी वाटते, हं. परंतु काय घडलीये म्हणजे एखाद्या वेळेला काहीतरी पैसे हरवले किंवा कुठलीतरी गोष्ट हरवली किंवा त्यांनी काहीतरी चुकीचा निर्णय घेतला, तर ते हं, त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगता येतात. हं, आणि खालचा महत्वाचा मुद्दा भाग्यश्री असा, की हं. त्यांना स्वावलंबनाने जगता येतं. म्हणजे सगळं. जर अशी गोष्ट घडली, की त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला, की "मी 6 महिने परदेशात चाललोय." तर हं, त्यांना कसं तरी वाटेलच अर्थातच. पण हं, त्यांना हे माहीत असणार आहे, की हं, मी हे 6 महिने व्यवस्थित जगू शकतो. हं, ओके. हं. म्हातारपणामध्ये जे नैसर्गिकरित्या थोडंफार विस्मरण होतं, त्याच्यामध्ये तुम्ही क्लूज दिले, की त्या व्यक्तीला ती गोष्ट आठवू शकते. काही वेळाने, मिनिटांनी, तासांनी, दिवसांनी, नाही का? पण क्लूज द्यायला डिमेन्शियामध्ये पाहिजेत असं काही नाही. आपोआप आठवणं हे घडतं. आपोआप आपोआप आठवतं. गोष्टी आपोआप आपोआप आठवतात. आठवतात क्लूजचा म्हणतात. हां. जो भाग आहे ना, तो हं. आपण डिमेन्शिया पेशंटसाठी करतो, की अच्छा. त्यांना क्लूज दिल्यावर आठवतं. पण ही त्यांना आपोआप आठवते. म्हणजे आपोआप. कित्येकदा मला असं होतं, की काहीतरी आपण आठवतोय आणि रात्री आपल्याला जाग येते ना, तेव्हा चटकन असं डोळ्यासमोर फ्लॅश होते, हां. की अरे, बरोबर. आपण शोधत होतो समजलं असं. हां, हां. बरं. हां. छानच. हं, हं. हं. अ, तर जेव्हा डिमेन्शिया होतो, तर डिमेन्शियामध्ये फक्त स्मृती जाते का, की बरेच बाकीचे काही लक्षणं, सिम्प्टम्स असतात? अ, स्मृती जाणं हे घडतं त्याच्याबरोबर बऱ्याच काही गोष्टी घडतात. म्हणजे आपण मराठीमध्ये जे स्मृतिभ्रंश नाव दिलेलं आहे ना, हं, ते खरोखर म्हणजे योग्य असं नाव नाहीये. कारण मेंदूच्या सगळ्याच क्षमतांवरती त्याचा हळू-हळू परिणाम होताना आपल्याला दिसतो. हं, ही जी लक्षणं आहेत ती 10 लक्षणं ठळक सांगितली जातात आणि हं, ती तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत आहेत. हां, त्यातल्या 2-3 महत्त्वाच्या लक्षणांबाबत मी आता बोलते. त्यातलं पहिलं मुख्य लक्षण जे आहे ते तात्पुरती जी स्मरणशक्ती आहे, त्याच्यामध्ये कमतरता आलेली आपल्याला दिसते. मग आणि हं, ते आपल्याला दिसतं म्हणजे तुम्हाला असं दिसेल, की पुन्हा-पुन्हा तेच बोललं जातं, पुन्हा-पुन्हा तीच माहिती सांगितली जातीये किंवा तेच-तेच प्रश्न विचारले जातायत आणि काहीतरी नवीन गोष्टी सांगितल्या तर पटकन समजत नाहीयेत, लक्षात येत नाहीयेत. हा जो सगळा भाग आहे, तो तात्पुरत्या स्मरणशक्तीचा आहे. हं, आणि हं, मग नंतरचं जे दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे ते एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स म्हणजे आपण इथे लिहिलंय प्रॉब्लेम्स इन प्लॅनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, टेकिंग डिसिजन्स. तर हं, ह्या ठिकाणी नियोजन कुठल्याही गोष्टीचं करायला त्रास होणे. म्हणजे कधी-कधी अशा गोष्टी दिसतात, की कोणीतरी पाहुणे आलेत म्हणजे एक अशी घडलेलीच घटना आहे. पाहुणे आले, 5-6 लोकं आली म्हणून बायको चहा करायला आत गेली आणि हं, बराच वेळ झाला तरी चहा काही बाहेर येईना. हं. म्हणून नवरा जेव्हा आत बघायला गेला, तेव्हा असं दिसलं, की बायको ते तिथे स्वयंपाकघरामध्ये डोकं धरून बसली होती. कारण तिला समजतच नव्हतं, की मी आता चहाचं आधण किती ठेवू? हेच आपण समजेना. आणि हां, एकाएकी अशी घटना घडल्यासारखी दिसते तुम्हाला. निर्णय घेणे एखाद्या गोष्टीचा, काहीतरी घरामध्ये प्रश्न येतात. मग मी काय करू हे समजत नाही. ह्या हं, सगळ्या गोष्टी आपल्याला घडताना दिसतात. हं, आणि आणखीन एक महत्त्वाचा जो लक्षण जे सांगायला पाहिजे ते म्हणजे भाषेमध्ये बरेच तुम्हाला बदल झालेले दिसतात. म्हणजे आपण आत्ता बघितलं पहिल्या ह्याच्यात वयपरत्वे होणाऱ्या विस्मरणात, की हं, एखादा शब्द आठवत नाही. पण हं. ह्या ठिकाणी काय दिसेल माहितीये, हं. की वाक्य बोलताय आणि पुढचा शब्दच आठवत नाहीये. अच्छा. किंवा तुमच्या घरी 2-4 लोकं आली आहेत आणि संभाषण चालू आहे. तर संभाषणामध्ये काय चाललंय ते समजत नाही. हं. त्यामुळे संभाषणामध्ये भाग घ्यावासा वाटत नाही किंवा बरं. आपल्या घरातले ज्या वस्तू असतात, त्या वस्तूंची नावं लक्षात येत नाहीत. अशा हं. बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसतात. हां, हं, हं, की हं. आता ह्याच्यामध्ये भाववृत्तीतला बदल हा भाग आहे किंवा गोंधळ होणे हा भाग आहे. हं. अशा तऱ्हेचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला दिसतात आणि महत्वाची गोष्ट जे खाली लिहिलेली आहे की रोजच्या जीवनावर ह्याचा परिणाम होतो.
सगळ्यात रोजच्या जीवनावर होणारा परिणाम हे गंभीर विस्मरणाचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे, असं म्हणलात तरी हरकत नाही. ओके. बरं, तर ह्या 3-4 गोष्टी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे अशी, की ही सगळीच लक्षणं एका वेळी एका व्यक्तीमध्ये अर्थातच दिसणार नाहीयेत. बरं. परंतु 3-4 जरी लक्षणं दिसली ना, हं, तरी सुद्धा आपल्याला हे लक्षात येतं, की काहीतरी गडबड गोंधळ आहे. हे हं. आपल्या लक्षात यायला काही हरकत नाही. सगळ्यात आणखीन महत्त्वाचा भाग म्हणजे कुटुंबियांचं निरीक्षण फार, फार महत्त्वाचं असतं. त्याचं महत्त्व एवढं आहे, की हं. कुटुंबियांच्या निरीक्षणाशिवाय डिमेन्शियाचं निदानच होऊ शकत नाही. बरं. ओके. आणि काहीतरी विचित्र गोष्टी तुम्हाला घडताना दिसतील. काहीतरी वेगळं चाललंय. हं, 1-2 उदाहरणं ह्या ठिकाणी अशी देते, की आमचे एक काका होते. ते औरंगाबादला राहायचे. पुण्यामध्ये आता सध्या त्यांचं वास्तव्याचं ठिकाण पुणा होतं. एकदा ते औरंगाबादला गेले. हं. बसमधनं उतरले आणि त्यांच्या लक्षात येईना, की मी आता माझ्या घरी कसा जाऊ? त्यांना अरे! बायकोला फोन करावा लागला. एक बरोबर. आमच्या काकू होत्या अशाच, की ज्यांना चकल्या फार सुंदर करायला यायच्या. त्यांची पुतणी म्हणाली, "काकू मला शिकव ना, तू एवढी सुंदर चकली करतेस." पण त्यांना भाजणीचं प्रमाण सांगता येईना आणि त्या म्हणल्या, "नाही गं, मला आता नाही जमणार. चकली हं. करायला जमणार नाही. तू आपली कुणाकडनं शिक." आणि अरे! काकूंचं वयही काही फार मोठं झालेलं नव्हतं बरं का त्यावेळेला. हं, तर अशा गोष्टी आपल्याला घडताना दिसतात. म्हणून ज्यावेळेला आपल्याला असं वाटतं, की काहीतरी वेगळं चाललंय, त्यावेळेला दुर्लक्ष करू नये. 1-2 महत्त्वाच्या गोष्टी सांगते, की हा आजार का होतो? हं, कुणाला होतो? ह्याच्याबद्दल आपल्याला काही फारशी माहिती नाहीये. आजार अजिबात भेद करत नाही आणि ह्या आजाराचं प्रमाण जसं वय वाढत जातं, हं, त्याप्रमाणे ते वाढत जातं. हं, आणखीन अर्थातच आत्ता तरी हा आजार बरं करणारं औषध आपल्याकडे नाहीये. हं, आजाराची गती असते ती वाढती असते हं, आणि ह्या आजारामुळे अपंगत्व येतं आणि हं, परावलंबित्व. अपंगत्व येतं म्हणजे हं, ते शारीरिक अपंगत्व असेल असं नाही. हं, परंतु हा माणूस कुठल्यातरी आपल्या कुटुंबावर, आपल्या हं, कुठल्यातरी कुटुंबातल्या व्यक्तीवर तो हं, अवलंबून राहायला लागतो. तर ह्या हं. गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत आणि म्हणूनच डिमेन्शिया दूर ठेवण्यासाठी जे करायचं ते योग्य हं. वयात करायला सुरुवात केली पाहिजे. तर मला जे कळतं डिमेन्शियाविषयी ते असं आहे, की कॉग्निशन म्हणजे बुद्धीचे 5 भाग समजले जातात. हाताला 5 बोटं असावीत तशी, नाही हं, का? मेमरी, अटेन्शन, रिझनिंग, जजमेंट आणि लँग्वेज. हं, तर पहिल्यांदा कुठलं तरी बोट हं. निकामी होतं हळू आणि मग हळू तो हातच हो, काम करेनासा होतो. हां. तर हो, ती स्टेज म्हणजे अगदी शेवटची लास्ट स्टेज ऑफ डिमेन्शिया. तर त्या हो. पहिल्या स्टेजेसमध्ये जेव्हा एखादं बोट करंगळी जर काम करत नसली तरी बाकीचा हात काम करतोय, तेव्हा ते हं, कदाचित लक्षात पण येणार नाही. पण कुठल्या वेळी आपण आपल्या आई-वडिलांना मग खास मेमरी टेस्टिंगसाठी घेऊन जावं आणि तुम्ही जे दीनानाथ मंगेशकरमध्ये जे मेमरी क्लिनिक चालवता, तर तिथे कुठलं टेस्टिंग केलं जातं? हं. आता मी म्हटलं तसं, की अगदी काहीतरी वेगळी गोष्ट दिसली. म्हणजे आता आणखीन एक आमचे काका होते. ते क्रिकेटची मॅच आपल्या सगळ्या फॅमिलीच्या समोर हं, बघत होते आणि त्यांना जो बॅट्समन होता त्याचं नाव आठवेना. म्हणून त्यांनी हं, आपला मुलगा शेजारी बसला होता. त्याला म्हणले, "ह्याचं नाव काय?" तो म्हणला, हं, "उत्तप्पा." पुन्हा 5 मिनिटांनी, "नाव काय रे ह्याचं?" "उत्तप्पा." "अरे मला नाही ओळखत आहे. हा कोण आहे बॅट्समन?" "उत्तप्पा." आणि त्यावेळेला दुसऱ्या दिवशी तो मुलगा मग क्लिनिकमध्ये घेऊन आला. तर हं, अशा गोष्टी घडू शकतात. कुटुंबियांचं निरीक्षण असतंच की. हां, त्यांना हे दिसतच असतं की काहीतरी घडतंय आणि स्मरणशक्तीमध्ये बदल होतायत हां, आणि हे जे बदल आहेत ते वाढते आहेत असं वाटलं किंवा हां, हरवण्याच्या गोष्टींमध्ये वाढ झालेली दिसली, तर अशा गोष्टी ज्यावेळेला घडताना दिसतात, त्यावेळेला नक्की टेस्टिंगला घेऊन जावं. आणि हं, पुन्हा मला हे सांगावं वाटेल, की कुठेतरी आपलं मन सांगतं, की हं, काहीतरी वेगळं आहे. ज्यावेळेला हां, ही भावना येते, त्यावेळेला आणि कित्येक वेळेला त्या पेशंटला देखील हे वाटत असतं, की काहीतरी गडबड होतीये. हं, आणि ते बोलूनही दाखवतात. हं, सुरुवातीच्या काळामध्ये अर्थातच बोलून दाखवतात. बरोबर. तर असं जेव्हा येईल परिस्थिती त्यावेळेला नक्की घेऊन यावं हं, आणि मग तुम्ही विचारलंय, की काय प्रकारचं टेस्टिंग केलं जातं? तर पहिल्यांदी कारण मी डॉक्टर नाहीये, मी हं, सोशल वर्कर आहे.
त्यामुळे माझं पहिलं जे करते ते म्हणजे मी लोकांशी बोलायला सुरुवात करते. मग हं, पेशंट असेल किंवा जे कोणी त्यांच्याबरोबर आलेले असतील, हं, त्यांच्याबरोबर मी बोलते. त्यांना हं, प्रश्न विचारते. ते प्रश्नांची उत्तरं देतायत की नाही, ते कोहरंट आहेत किंवा नाही, हं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसतोय की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण माझं चालू होतं. हं, आणि त्यानंतर MMSC टेस्टिंग तर आम्ही करतोच. आणि हं, मग त्याच्यासोबत जर मला वाटलं, की अजूनही माझ्या मनात शंका, अजूनही मला खात्री करून घ्यायची आहे, तर मग दुसऱ्या काही टेस्ट, शॉर्ट टर्म मेमरी टेस्ट देईन मी त्यांना किंवा क्लॉक ड्रॉइंग टेस्ट देईन किंवा हं, दुसरी काहीतरी फुलांची नावं सांगा, कसली तरी हं, नावं सांगा. हं, त्याचबरोबर माझ्याकडे अनेक कोडी असतात कायम, त्याच्यातल्या काहीतरी एक दोन गोष्टी मी करून बघते. तर अशा सगळ्या बाजूंनी विचार केल्यानंतर जर असं वाटलं, की हं, काहीतरी गडबड दिसतीये, तर हं, मी न्यूरोलॉजिस्टकडे जायला त्यांना सांगते. आणि बरेच वेळेला म्हणजे आत्मविश्वासामध्ये कमी दिसतीये का? हं, हं. तर ह्या सगळ्या गोष्टी करून करून. मग न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन मग डायग्नोसिस केलं जातं. तर आता हं, जर डिमेन्शियाचा डायग्नोसिस झाला, निदान झालं, हं. त्यानंतर त्यांच्या म्हणजे जो पेशंट आहे त्याच्या आजूबाजूच्या कुटुंबियांनी आणि आमच्यासारख्या दूरस्थ काळजीवाहकांनी काय करावं आणि आम्ही फोनवर काय बोलावं आणि काय बोलू नये याच्याविषयी जरा मार्गदर्शन कराल का? शुअर, शुअर, शुअर. तर अगदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कुटुंबियांनी करायची आहे, ती हं, म्हणजे काळजी वाहकाला आणि पेशंटला दिलासा देण्याची गोष्ट करायची आहे. बरं. जर पेशंटचं निदान अगदी लवकर झालेलं असेल, तर ह्या गोष्टींनी तोही हबकून जातो हं, आणि केअर गिव्हर सुद्धा हबकून जातो आणि समजत नाही की आता माझं कसं होणार आहे. कारण ह्या आजाराबद्दल खूप भीती वाटत असते आपल्याला. त्यामुळे कसं जमेल, काय आपल्यासमोर प्रश्न वाढलेले असतील हे अजिबात समजत नसतं. आणि हं, त्यामुळे ह्या ठिकाणी आपण सगळेजण मिळून हे करणार आहोत. हं, तुमच्याबरोबर आम्ही आहोत, हा हं, विश्वास देणं अतिशय महत्त्वाचा असतो. मग हं, त्याच्यानंतर पेशंटच्या बाबतीमध्ये तुम्ही हे बघू शकता, की त्याचं खाणं-पिणं व्यवस्थित आहे का? झोप व्यवस्थित आहे का? मूड व्यवस्थित आहे का? ह्या सगळ्या गोष्टी बघून डिप्रेशन नाहीये ना, कारण निराशा होण्याची म्हणजे निराश वाटण्याची शक्यता असू शकते पेशंटला या काळामध्ये. हं. त्यामुळे तोही एक भाग पेशंटच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायचा आहे. बरं. त्यानंतर मग दुसरा भाग आपल्याला पेशंटच्या बाबतीमध्ये असा करायचा आहे, की त्याचं रुटीन चालू ठेवायचं आहे. हं, त्याचा व्यायाम चालू ठेवायचा आहे. त्याला उद्योगात ठेवायचं आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला अगदी सुरुवातीलाच करायच्या आहेत. हं, नाहीतर मग नंतर काय होतं, की पेशंटचा सगळ्या गोष्टीमधला रस निघून जातो. हं, आणि हं. म्हणून अगदी सुरुवातीच्या काळात रुटीन लावणे वगैरे हे सगळं व्हायला हवं आणि व्यायामाचा विशेषतः खूप फायदा होतो आणि त्यामुळे आपल्याला आजाराची गती रोखायला खूप मदत होते ह्या सगळ्या गोष्टींची. बरं. असंही म्हटलं जातं, की जर उद्योगात माणूस नसला, तर त्यानंतर येणारे बिहेवियर प्रॉब्लेम्स जे असतात, ते हं, बिहेवियर प्रॉब्लेम्स सुद्धा वाढताना दिसतात. हं. त्यामुळे या सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आता बरं. जो प्रमुख काळजीवाहक आहे, त्या प्रमुख वाहकाला हा आजार काय आहे, हे हं, समजावून सांगणं फार महत्वाचं आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला मटेरियल पाठवणे, त्यांच्याशी बोलणे, समजावून सांगणे आणि दुसरा महत्वाचा जो भाग करायचा आहे, तो म्हणजे त्या आजाराचा ॲक्सेप्टन्स यायला पाहिजे. हां. तो बरं. जर ॲक्सेप्टन्स आला नाही, तर जे काही करायचंय ते आपण नाही करू शकत. हं, त्यामुळे कित्येक वेळेला असं दिसतं, की ॲक्सेप्टन्स यायलाच 2-2, 3-3 वर्ष जातात आणि हं, मग जे काही ज्या वेळेला करायचं ते होत नाही. म्हणजे हं, जर का आपण असं सांगितलं, की पेशंटनी काही कर म्हणजे असं कुटुंबियांचं म्हणणं असतं, आता त्यांना एवढा आजार झालाय, आता त्यांच्याकडनं काही करून घ्यायला नको. हं, तर त्यांच्याकडनं कामं करून घ्यायला पाहिजेत. अशा बारीक-बारीक गोष्टी म्हणजे ज्यावेळेला तुम्ही डिमेन्शिया समजून घेता, त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी कळायला लागतात, की हे करायला पाहिजे. कारण हं, त्यांचं कॉग्निशन चालू ठेवायचंच आहे. हं, त्यामुळे एका बाजूनी आपल्याला पेशंटच्या बरोबर काम करायचंय आणि एका बाजूनी आपल्याला केअर गिव्हरला सुद्धा ही सगळी माहिती द्यायची आहे. हं, त्यामुळे त्यानंतर ह्या ठिकाणी कुटुंबियांनी एकत्र येणे
हा भाग हं, नक्की करावा. खरं. कुटुंबियांनी एकत्र यावं, ह्या आजाराबाबत बोलावं, हे नियोजन आपण कसं करू शकतो ह्याबाबत बोलावं. हं, नंतर आर्थिक जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील, आर्थिक गोष्टींच्या ज्या काही सुरुवात म्हणजे जॉइंट अकाउंट्स काढायच्या अशा ज्या गोष्टी आहेत, त्याची सुरुवात करावी. कारण ह्या पहिल्या काळामध्ये आपला जो पेशंट असतो, त्याची निर्णय घेण्याची क्षमता असते जागृत. हं, त्यामुळे ह्याही गोष्टी कराव्यात. अशा भरपूर गोष्टी करायला पाहिजेत. हं, आणि जे दूरस्थ काळजीवाहक तुमच्यासारखी जी मुलं आहेत, त्यांनी डिमेन्शियाच्या बद्दलची माहिती देण्याचा जो भाग आहे आणि ॲक्सेप्टन्सचा जो भाग आहे, त्याच्यासाठी मदत करावी आणि आम्ही तुमच्यासाठी आहोत, हा विश्वास द्यावा. आता काय करू नये ह्याच्यामध्ये दरवेळेला डिमेन्शियाबाबत बोलण्याची काही गरज नाहीये. इथली जी मंडळी असतात, ती डिमेन्शिया सोबत आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे हं, दरवेळेला कसं चाललंय, काय चाललंय, काळजीचं वातावरण फोनवरती निर्माण करणे हं, वगैरे हे काही करण्याची गरज नाही. कारण शेवटी आपल्याला हे सगळं नॉर्मलीच जगायचंय. हं. तर त्यामुळे ह्या गोष्टी एक आपल्याला डिमेन्शिया सोबत जगण्यासाठी म्हणून जे काही वातावरण निर्मिती करायची आहे, ती वातावरण निर्मिती नक्की करण्याचा प्रयत्न करावा. मी रोहिणीताईंना पण हाच हां. प्रश्न विचारेन, की तुम्ही वृद्धाश्रम चालवता आणि तुमच्या वृद्धाश्रमात डिमेन्शियाचे पेशंट्स असतीलच. तर तुमचा अनुभव काय या बाबतीत, की आम्ही दूरस्थ काळजीवाहकांनी काय करावं डिमेन्शिया पेशंटच्या बाबतीत? अगदी बरोबर आहे. कारण साधारणतः घरात कोणचा ना कोणचा तरी काहीतरी वेगळं घडलं किंवा घरातल्या लोकांना अशी जाणीव होते, की ह्या माणसांच्या बरोबर आपल्याला जगताना काही अडचणी येतात. हं, आता जे काळजीवाहक असतात इथले, हं, त्यांचे जर ते नोकरी किंवा धंद्याचं स्वरूप असं असलं, तर मग ते साहजिकच विचार करतात, की आपण त्यांना इथे ठेवूया. हं, आता काही-काही जसं मंगलाताईंनी खूप सुंदर सांगितलं, की जरी ती लक्षणं असली तरी ती सगळी काही त्रासदायक असतात असं नसतं. हं, त्याच्यामुळे ते छोटे-मोठे वर्तणुकीतले बदल असतील, हं, की समजा एखादी गोष्ट वारंवार थोडी करत असतील किंवा हं, जेवलो का नाही जेवलो हे त्यांच्या लक्षात येत नसेल, हं, तर आमची लोकं त्यांना म्हणतात, "काका आत्ता जेवून नाही का आलो? बरं तुम्हाला हवंय का? मग आपण जाऊ बरं का. पण जरा वेळ तुम्ही झोपा. झोपल्यानंतर आम्ही हे करू." किंवा हं, एक काका आहेत तर आमच्याकडे त्यांना दर एक 20 मिनिटांनी ते जातात, देवाला नमस्कार करतात, पुन्हा येऊन बसतात. हं, अशा प्रकारचं आहे ना, तर ते आपण करायला पाहिजे. कारण ह्या छोट्या गोष्टी असल्या, तरी हं, घरात राहणाऱ्याला ते सगळं मॅनेज करणं खूप अवघड जातं. हं, हं. त्याच्यामुळे जोपर्यंत त्या व्यक्तीच्या वर्तणुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीला धोका हां, पोहोचत नाही, बरोबर. तोपर्यंत आम्ही अगदी छान करतात आणि ते आनंदी राहतात मग त्या हं. केसमध्ये. हे आणि सगळ्यात महत्वाचं. दुसरं जे आहाराचं महत्त्व मंगलाताईंनी सांगितलं, हं, ते आमच्याकडे आल्यानंतर घरच्यापेक्षा सुद्धा त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं जातं. आणि आजूबाजूला मुख्य म्हणजे लोकं असतात. हं, सगळ्यात महत्त्वाची हं, गोष्ट. हं, हं, त्यामुळे त्यांच्या तिथे ते रमतात. कुटुंबामध्ये ह्या प्रकारची व्यक्ती असते, तर हं. त्यावेळेला प्रत्येकानी आपला त्याच्यातला वाटा स्पेसिफिक करून उचलला पाहिजे. दरवेळेला सांगितलं की करून नाही चालणार. हं, असं हं. म्हणायला पाहिजे की सोमवारचे अमुक-अमुक मी करीन आणि ते रुटीन लावताना सुद्धा घरातला जो मुख्य काळजीवाहक असतो, त्यांनी ते रुटीन आठवड्यातनं 1 दिवस आपल्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला करायला लावलं पाहिजे. मी हं. प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते, की जेव्हा तुम्ही फोन करता आणि पलीकडच्या व्यक्तीला डिमेन्शिया झालेला आहे, हे आपल्याला माहीत असतं ऑलरेडी म्हणजे डायग्नोस्ड डिमेन्शिया आहे. तर जसं एखाद्या पाय दुखावलेल्या किंवा पाय तुटलेल्या व्यक्तीला आपण चालायला सांगणार नाही, तसं त्यांना सतत तुम्ही मग आज काय खाल्लं किंवा तुम्ही हे केलं का? असं त्यांना मेमरीला स्ट्रेस होईल, अशा परीक्षा. गोष्टी संभाषणात नको यायला, असं मला वाटतं. कारण की मग बरोबर. काय होईल, की त्यांना डिप्रेशन येईल. त्यांना कळेल, की आपल्याला आठवत नाहीये आणि मग इट बिकम्स अ मॅटर ऑफ कंटेन्शन. मग त्याच्यावरच ते संभाषण जातं. पण त्यापेक्षा मग त्यांना आवडणाऱ्या गोष्टीविषयी बोलावं. की हां, जनरली ना या लोकांना जुन्या आयुष्याबद्दल बोलायला आवडतं आणि एक्झॅक्टली. मी तेच त्याच्यामध्ये ते म्हणणार होते. रमतात. किंवा बरोबर. माझं लग्न झालं तेव्हा बाबा किंवा आई तुम्ही अमुक-अमुक केलं होतं बरं का. आज माझ्या बायकोनी ही आठवण काढली किंवा माझ्या नवऱ्याने ही आठवण काढली असं कुठेतरी सारखं लिंक करून त्यांची ती बोलत राहा. ताणली जाईल त्यांची जी हां, हे आहे हां, हां. स्मरणशक्ती. अशा बरोबर. आणि प्लेझंट किंवा गमतीच्या गोष्टी हां. अशा जर केल्या तर ते तर काळजीवाहक करू शकतात कारण. हो, बरोबर आहे. तर आता दुसरा प्रश्न असा येतो, की डिमेन्शियाचा डायग्नोसिस झालेला आहे. तर
असं फार ऐकिवात येतं, की या पेशंट्सना वर्तणुकीच्या म्हणजे बिहेवियरल इश्यूज खूप असतात. तर ते हं. काय-काय असू शकतात आणि मग दुरून आम्ही त्याच्यासाठी काय करू शकतो? तर आता जे वागणुकीतले प्रश्न आपण बघतोय, ते प्रत्येक पेशंटमध्ये दिसतात आणि त्याला बिहेवियर अँड सायकॉलॉजिकल सिम्प्टम्स इन डिमेन्शिया, BPSD असं म्हटलं जातं. बरं. आणि हे प्रामुख्याने घडतं, की मेंदूमध्ये बदल घडत असतात. आजार हं, झालेला आहे मेंदूला हं, आणि त्यामुळे वागणुकीमध्ये बदल होऊ शकतात. काही वेळेला औषधांची रिएक्शन सुद्धा असू शकते. पण आपल्याला काय करायला पाहिजे, की का हे प्रश्न घडतायत? ह्यांच्याकडे आपल्याला बघायला लागतं. हं, आणि आपण प्रश्नांचं स्वरूप पुढच्या स्लाइडवर बघणार आहोत. हं, परंतु त्या प्रश्नांचे जे काही म्हणजे त्याच्या पाठीमागची कारणं असतात, ती शारीरिक असू शकतात. हं, म्हणजे मला भूक लागली आहे, मला उकडतंय, मला दुखतंय कुठेतरी. दुसरं वातावरणाशी संबंधित, की आवाज येणे किंवा गोंधळ आहे किंवा आमच्या एका काकांना तर आपली नातवंड त्यांच्या आजूबाजूला खेळलेली सुद्धा चालायची नाही. त्यांना वाटायचं, की हा चेंडू येऊन माझ्या नाकावर बसेल. तर अशाही गोष्टी घडू शकतात. हं, त्यानंतर मग तुम्ही त्यांच्याशी जसं बोलता, आपण पेशंटशी जो संवाद साधतो, तो हं, संवादही असा हवा, की त्यांना ते व्यवस्थित समजेल, त्यांना ऐकू येईल, हं, त्यांना उत्तर द्यायला वेळ मिळेल, अशाही गोष्टींचं भान ठेवायला लागतं. किंवा कधी-कधी असं होतं, की ज्या गोष्टी त्यांना करायला सांगितलेल्या जातायत, त्या अवघड आहेत. हं, म्हणजे आता बरेच वेळेला आपण सांगतो, की "काय एवढं काही एवढ्या गोष्टी येत नाहीत का करायला? इतकी सोपी आहे, करून टाका." पण त्यांना जमत नाही. म्हणजे आता एखाद्या वेळेला पॅन्ट घालणं ही सुद्धा अवघड गोष्ट होऊ शकते. तर त्यांना त्यावेळेला एखादी गोष्ट अवघड आणि ती करायलाच पाहिजे असं काही सांगितलं, की बरेचदा प्रश्न निर्माण होतात. हं, आणि या प्रश्नांमुळे काळजी घेण्याचा ताण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. आणि त्याच्यासाठी म्हणून कौशल्य शिकणं फार गरजेचं आहे. आणि हं, जशी लक्षणं वाढत जातात, तर कधी-कधी अर्थातच डॉक्टरांची, सायकायट्रिस्टची मदत घ्यायला लागेल. आता ह्या ठिकाणी ह्या स्लाइडवर आपण बघतोय, की वेगवेगळे प्रश्न काय स्वरूपाचे आहेत. तर ह्या प्रश्नांमध्ये पुन्हा-पुन्हा तेच बोलणे हे आपल्याला माहिती असतं. मला घरी जायचंय, असंही बरेच जण म्हणत असतात. तुम्ही कुठेतरी घेऊन जाता, एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाता, नातेवाईकांच्याकडे घेऊन जाता आणि एकच दोषा लावला जातो, मला जायचंय घरी. आमच्या ठिकाणी एक असा अनुभव आला, की मुंबईला घेऊन गेले होते. काहीतरी कौटुंबिक महत्त्वाचा कार्यक्रम होता. त्यांना अगदी विचारून सगळी गाडी-बिडी बुक करून गेले आणि तिथे पोहोचल्या-पोहोचल्या काकांनी चालू केलं, की मला इथे कशासाठी आणलंय? आणि त्यांना हे हँडल करता आलं नाही आणि अपरात्री आजोबांना इकडे घरी आणायला लागलं. अशा गोष्टी घडतात. वॉन्डरिंगचा प्रश्न आहे. हं, आता रोहिणीताईंना माहीत असेल, आमच्या इथल्या एका सोसायटीमधल्या बाई 6 ते 7 किलोमीटर जाऊन प्रभात रोडला पोहोचल्या आणि तिथे आपले घर शोधत राहिल्या. तर वॉन्डरिंगचा प्रश्न देखील भरकटणे हा प्रश्न देखील असाच मोठा आहे. सगळ्यात कॉमन जो प्रश्न आहे ना, तो म्हणजे रागावणे, चिडणे, आक्रमकता हा खूप मोठा प्रश्न आहे. माझं ऐकत नाहीत, असं काळजीवाहकांना खूप सातत्याने वाटत राहतं. हं, संशय घेणे किंवा भास होणे हा साधारणपणे संध्याकाळच्या वेळेला होणारा प्रश्न आहे. बरोबर. मग अ, अंघोळ करायला नको वाटणे, मला नाही आत्ता अंघोळ करायची, मला नाही आत्ता औषधं घ्यायची, मला नाही आत्ता जेवायचं, मला आत्ता झोपायचं नाहीये किंवा अति झोपायचं. हं, अशा बऱ्याच काही गोष्ट आवाज करायचे, आवाज सुद्धा इतके होतात, की घरच्या लोकांना ते आवाज इतके डोक्यात जातात, की त्याचा खूप त्रास होत राहतो. तर हं, असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर प्रश्न असतात आणि ते एव्हर चेंजिंग असतात. म्हणजे आत्ता आजचा प्रश्न समजा 1-2 महिने एखादा प्रश्न चाललाय आणि आता तुम्हाला समजायला लागलंय, की हा हं, प्रश्न कसा हँडल करायला पाहिजे. म्हणजे हाच प्रश्न पुन्हा-पुन्हा येणार आहे असं नाही. तर ते हं, बदलतच राहतात आणि हं, दरवेळेला परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे दरवेळेला ते तेवढेच चॅलेंजिंग असतात. आता तुम्ही असं विचारलंय, की आम्ही काय करायचं? हं, तर आता असे प्रश्न जे घरामध्ये घडतायत, तर तिथे दूर राहून तुम्ही तर काही प्रश्न सोडवायला नक्कीच येऊ शकणार नाहीयेत. किंवा तुमची आई किंवा बाबा त्यावेळेला तुम्ही फोनवरनं आता मी काय करू असं अजिबात विचारणार नाहीयेत. त्यांचं त्यांनाच ते सगळं हँडल करायचंय. पण बरोबर. तुम्ही ह्याबद्दल वाचू शकता आणि तुम्ही त्यांना टिप्स देऊ शकता. हं, म्हणजे आता समजा अशी गोष्ट आहे की बाबा ती आई ती तेच-तेच बोलत असेल ना, तर तिला काहीतरी करायला द्या. हं, किंवा तिला भास होतोय, तर तो भास आहे तर तिला खरंच वाटतंय, की कोणीतरी इथे माझी मामी येऊन बसली आहे आणि तिला चहा हवाय, हे तिला खरंच वाटतंय. तर हं, त्यावेळेला तिला विरोध करायला जाऊ नका.
अशा प्रकारच्या ज्या टिप्स देणं आहेत ना, त्या टिप्स देणं तुम्ही नक्की करू शकता. आणि अमेरिकेमध्ये अल्झायमर्स असोसिएशनचे वगैरे खूप बिहेवियर्सच्या संदर्भामध्ये प्रोग्राम्स असतात, ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. तर त्या ट्रेनिंग प्रोग्राम्सला गेलात तर तुम्हाला हे कळतं की कशा रीतीने हँडल करायला पाहिजे. हं, आणि हं. कधी-कधी अगदी सोप्या-सोप्या युक्त्या असतात. त्या हं, युक्त्यांचा आपण वापर करायला लागतो. आणि हं, आम्ही तर बरेच वेळेला मी हेही सांगत असते, की तुमचं डोकं जास्त चांगलं चालतंय. तुम्ही हं, युक्त्या शोधा आणि हं, इतक्या सोप्या-सोप्या युक्त्यातून देखील तुम्ही ह्या प्रश्नांच्या वरती काहीतरी उपाय शोधू शकता. बरेच वेळेला तुम्हाला प्रश्न माहितीचे असतात आणि असं घडेल असं तुम्हाला वाटत असतं. म्हणजे तुम्ही प्रवासाला जाताय समजा, तर प्रवासाला गेल्यावरती काय घडू शकतं ह्याची तुम्हाला सर्वसाधारण कल्पना असते. तर तुम्ही हं, त्या तयारीत राहू शकता. प्रवासाची वेळ कमी ठेवू शकता. त्यांना जास्त दमायला होणार नाही हे बघू शकता. त्यांच्या खाण्याच्या ज्या काही वेळा असेल त्या सांभाळू शकता. अशा गोष्टी तुम्हाला करता येतात. हं. आणि बिहेवियर्स म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा हे बिहेवियर्स कसे हँडल करायचे हे आपल्याला शिकता येतं. आजाराबद्दल जरी फारशी माहिती नसली तरी काळजी घेण्याबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे. त्यामुळे इथे सुद्धा आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्स करत असतो आमच्या केअर गिव्हर्सच्यासाठी. तर तुम्ही तिकडे राहून त्यांना सांगू शकता, की ह्या इथे काय चाललंय. तुम्ही इंटरनेटवरनं त्याची माहिती काढू शकता. हं. आणि आई-वडिलांना अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊ शकता, त्यांना सांगू शकता, त्यांना मोटिव्हेट करू शकता. ह्या गोष्टी आपण नक्की करू शकतो आणि त्या आपण कराव्यात. आपल्याला प्रश्न ज्याचे त्यालाच सोडवायला लागतात हे जरी खरं असलं, हं, तरी कधीतरी ह्या सगळ्याचा काळजी घेणाऱ्याच्या ह्याच्यावर एक असा खूप परिणाम होतोच म्हणजे खूपच होतो. तर हं, मला असं वाटतं, की अशा वेळेला आईशी सुद्धा म्हणजे तिला ह्याच्यातनं वेळ काढता यावा हं, आणि तिच्या आवडीची एखादी गोष्ट लक्षात ठेवून, "आई अगं हे बघ हे आम्हाला कळलेलं आहे. आता काही करून तू ह्याला जा बरं." म्हणजे हं. मला तुझी काळजी आहे बोलून दाखवण्यापेक्षा त्याचं सोल्युशन त्यांच्याकडे देणं. हा अगदी. एक महत्वाचा भाग होऊ शकतो. पण मग असं जेव्हा काही लक्षात येईल आणि डिटेक्ट होईल, त्यावेळेला पहिली गोष्ट अशी आहे, की हे कुटुंबाचा समस्या आहे. मग ते हं, दमून येतात. मग त्यांना शनिवार-रविवार कसं सांगायचं? मग तसं नाही, महिन्यातनं 1 रविवार हा माझा आहे किंवा हं. महिन्यातनं 1 शनिवार हा माझा आहे. हे पहिल्यापासून करायला पाहिजे. जेव्हा आपण बोलतो, फोन करतो आणि दुसऱ्या बाजूला डिमेन्शिया झालेली व्यक्ती असते, तर तेव्हा जितकं कन्व्हर्सेशन नॉर्मल ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करायचा. काही-काही मुद्दे आपल्याला ते लक्षात राहत नाही, तर कागदावर लिहून घ्यायचे, की याविषयी बोलू नये. तर सकाळी काय खाल्लं, बरोबर आहे. संध्याकाळी काय खाल्लं, काहीही विचारायचं नाही. जुन्या आठवणी काढायच्या आणि कुठलं तरी असं निघालं, की जी अप्रिय गोष्ट आपल्याला आहे, पण ती दुसरी व्यक्ती बोलत राहते. त्यांना बोलू द्यायचं. नेव्हर टेक इट पर्सनली, नेव्हर आर्ग्यू विथ देम. हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण की अगदी. तुमचा फोन कॉल झाल्यानंतर त्यांना एनर्जी मिळाली पाहिजे आपल्याकडून. म्हणजे असं नको व्हायला, की फोन बंद खरं करताना, "अरे बापरे! आपल्या मुलीशी किती भांडण झालं आपलं" किंवा "कसं मला तर अगदी बरं वाटत नाही याच्याशी बोलून." असं कधीही व्हायला नको. बरोबर आणि आहे. नेव्हर कन्फ्रंट देम, की "हां, मग हे तो चेक लिहिला होता ना तुम्ही, तो कशाला लिहिला? काय केलं?" त्यांना ते आठवतच नाही किंवा ते चेक लिहिणार नाहीत कारण की दे आर व्हेरी पॅरानॉइड. तर हा पॅरानोइया जेव्हा असतो, तर हे खूप टोकाला जाऊ शकतं. तर त्यांच्या हातात कुठलीही धारदार वस्तू, कात्र्या-सुऱ्या सगळं घरातलं येणार नाही. जसं आपण लहान मुलांसाठी चाइल्ड प्रूफ असं घर करतो ना, तर तसं करण्याची वेळ शेवटच्या स्टेजेसमध्ये येऊ शकते. तर हे मला सांगायचं आहे. तर अमेरिकेत हे फार बोललं जातं, की केअर गिव्हर बर्नआउट म्हणजे काय? आणि हं. दूरस्थ काळजीवाहकांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो का? हे मला मंगलाताईंना आणि रोहिणीताईंना परत विचारायचं आहे, की आणि मग त्यासाठी आम्ही काय करावं? तर बर्नआउट म्हणजे काय? तर तुमच्या शारीरिक, भावनिक ह्या सगळ्याची जी सहनशक्तीची जी सीमा आहे, ती सीमा तुम्ही गाठली आहे. आणि आता ह्याच्यापुढे मला काही करणं शक्य नाही, ही जी अवस्था येते, की मी खूप केलंय. नाही आता मला शक्य याच्या पलीकडे मी नाही जाऊ शकत. हा जो भाग आहे, तो बर्नआउटचा आहे. आणि मग ह्याच्यासाठी अनेक कारणं
म्हणजे मी काल एका कार्यक्रमामध्ये होते आणि त्या ठिकाणी आम्ही असं बोलत होतो, की सुरुवातीचा जो भाग असतो ना डिमेन्शियाचा, त्यावेळेला डिमेन्शियाची माहितीच नसते. मग आपण माहिती काढत राहतो. मग आपण प्रश्नांना उत्तरं देत राहतो. बिहेवियर प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतो. मग हळू आपल्याला सगळं समजायला लागतं. असं आपण पुढे-पुढे जात असतो. पण हा अनेक वर्षांचा प्रवास असतो आणि वर्तणुकीच्या ज्या समस्या असतात, त्या इतक्या पर्वतासारख्या सारख्या तुमच्या समोर येत असतात. केवळ वर्तणुकीच्याच समस्या नाहीयेत, तर आणखीन कितीतरी आहेत. तुम्हाला मदत नाहीये कोणाची. तुम्हाला 24 तास खडं राहायला लागतंय. तुम्हाला अनेक भूमिका निभवायच्या आहेत. तुम्हाला सगळंच बघायचंय त्या व्यक्तीचं खाणं-पिणं पासून त्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाणं सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तुम्हाला घर चालवायचंय, तुम्हाला पाहुण्यांचं बघायचंय. तुम्ही कितीही कामं केली तरी ती कमी आहे अशी परिस्थिती होते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचंही वय मोठं आहे. या ठिकाणचे जे केअर गिव्हर्स आहेत ते काही लहान वयाचे नाहीयेत. ते देखील मोठ्या वयाचे आहेत. आणि कित्येक वेळेला पेशंट झोपतच नाही, 2-2 दिवस झोपत नाहीत अशीही परिस्थिती होऊ शकते. रात्री काही प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे झोप मिळत नाहीये. सातत्याने हे सगळं मी काहीच कंट्रोल करू शकत नाही. उद्याला काय होईल हे मला सांगता येत नाहीये. त्यामुळे माझ्या हातातल्या कुठल्याच गोष्टी राहिलेल्या नाहीयेत. मी स्वतः माझं जे व्यक्तित्व आहे ते मारलं जातंय. मला माझ्या आवडीनुसार काहीच करता येत नाहीये. मी कुठल्याही कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकत नाहीये. मला जे करायचं होतं, माझी जी इच्छा होती, ती मी करू शकत नाहीये. आणि ह्यामुळे पुन्हा इथे काही वेळेला मेमरीचे प्रश्न तयार होतात. ह्याच्या बाबतीमध्ये केअर गिव्हरच्या बाबतीत कॉन्सन्ट्रेशन करायला जमत नाही. शारीरिक प्रश्न निर्माण होतात आणि एकंदरीतच चिडचिड होते. बरेच वेळेला तो स्फोट होतो. पेशंटवरती राग निघतो, इतरांच्या वरती राग निघतो आणि सगळी जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर जातीये असं वाटायला लागतं. आणि मग शेवटी जसं म्हटलंय तसे होपलेसनेस आणि हेल्पलेस असल्याची जी भावना निर्माण होते त्याला आपण बर्नआउट असं म्हणतो. चित्र पण बघा की अगदी. काडी जशी जळतीये तो जो भाग आहे तो अगदी मला असं वाटतं की ती जी मनातली भावना आहे ना बर्नआउटची जी स्थिती आहे ती हं. ह्या चित्रातनं आपल्याला दिसते आहे. तर सेल्फ केअर करण्याची त्यात की स्वतःच्या आवडी-निवडी जपा, स्वतःची ध्येय ठरवा, आदर्श काळजीवाहक होण्याचा प्रयत्न करू नका. मदत घ्या, मदत मिळवा, मदत मागा, स्वतःच्यासाठी काहीतरी करा, व्यायाम करा आणि एक जे तुमचं आयुष्य आहे ना, ते तुम्ही काळजी घेणे आणि स्वतःचं आयुष्य ह्याचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करा आणि हेच जमायला लागतं. आम्ही जे काही काम करतो ह्या इथे त्याचा उद्देश खरं म्हणजे हाच असतो, की हं. काळजीवाहकांनी हे सगळ्या गोष्टी करता करता आपलं पण आयुष्य जगावं, ज्यामुळे हे काळजी घेण्याची प्रोसेस आहे ती थोडीशी सहज होऊन जाईल. आता हं. तुम्ही विचारलात, की तुमच्यासारख्यांच्या मध्ये, दूरस्थांच्या मध्ये देखील बर्नआउट होतो का? तर हो, नक्कीच होतो. कारण तुम्ही हे सगळं ऐकत असता. आईची जी अवस्था झाली आहे किंवा बाबांची जी अवस्था झाली आहे ती तुम्ही फोनवर ऐकत असता, त्यांच्याशी बोलत असता. तुम्ही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असतात तिकडे सुद्धा. तुम्ही अनेक कामं करत असता आणि ज्यावेळेला हे सगळं तुम्ही भारतामधलं चित्र ऐकता, त्यावेळेला तुम्हाला हेल्पलेस वाटतं, तुम्हाला गिल्टी वाटतं, की हे सगळं घडतंय आणि मी काहीच करू शकत नाहीये. मी हं. माझ्या आईला काहीच मदत करू शकत नाहीये आणि बरेचदा असं असतं, की तुम्ही शरीराने तिकडे असता आणि मनाने इकडे असता खरं. आणि म्हणून अपराधीपणा वाटत राहतो. आणि फायनान्शियल बर्डन असू शकतं. बऱ्याच काही गोष्टी घडत असतात. त्यामुळे तुम्हाला देखील बर्नआउटची स्थिती येतेच, वाटतेच. हं. कारण आपणही माणूस आहोत आणि आई-वडिलांशी आपण खूप बांधलेले असतो. तर ह्या ठिकाणी सेल्फ केअरच्या साठी ज्या गोष्टी करायच्या म्हणजे व्यायाम करायचा आहे, चांगलं खायचंय, जे केअर गिव्हरनी इथे करायला पाहिजे, तेच तुम्ही देखील करायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर तुम्ही हे ठरवायला पाहिजे, की मला हे गोष्ट ह्या गोष्टी करणं शक्य आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे, मी करतो आहे, करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्या पलीकडे मी नाही जाऊ शकत आहे. तर ही हं. कुठेतरी सीमा सुद्धा आपल्याला समोर ठेवायला पाहिजे, की आणि त्यामुळे आपल्या आई-वडिलांना आपण जे करतोय त्याच्यामधनं आनंद मिळतोय का? त्यांना आपल्याशी बोलून समाधान वाटतंय का? त्यांना विश्वास वाटतोय का? ह्या जर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या, तर हं. आपल्याला खूप त्यातून बरं वाटतं आणि ह्या बर्नआउटमधनं आपण थोडे का होईना, पण बाहेर पडण्याच्या प्रवासाला सुरुवात हळू करतो. ह्या बाबतीमध्ये जेव्हा वृद्धाश्रमाच्या बाबतीमध्ये काय ना, की आपल्या घरीच राहायचं आणि वृद्धाश्रमात जाणं म्हणजे कुटुंबाला काळीमा, मुलं जबाबदारी पाळत नाहीत असं होतं. तर म्हणजे माझ्या अगदी जवळच्या ह्याच्यात घडलेलं हे उदाहरण आहे.
आणि मला ते स्वतःला पटलं आणि त्यांनी ज्या फॅमिलीनी ज्या तऱ्हेने ते ऍक्सेप्ट केलं, ते एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. शेवटची ही जी स्टेज असते ना, तर ती घरी काढणं म्हणजे केवळ जी व्यक्ती काळजी घेते तिच्या आयुष्यातली 10-10 वर्ष कमी करण्याइतकं ते त्रासदायक असतं. एक्झॅक्टली. माझ्याकडे आम्ही योगासनाला जातो. तिथे अगदी म्हणजे एक काका आहेत आणि त्या ज्या काकू होत्या त्यांचं माझं इतकं चांगलं जमायचं. काही काळाने त्यांना काकूंना डिमेन्शियाचा त्रास झाला आणि तो वाढत गेला दुर्दैवाने. एक मुलगा सिंगापूरला, एक मुलगा यूएसला. त्यांनी आई-वडिलांना समजावून सांगितलं, की "बाबा ही परिस्थिती तुम्ही हँडल करू शकत नाही, घरात हँडल नाही." आणि मग त्यांनी आजींना डिमेन्शिया केअर असलेली युनिट्स आहेत तिथे ठेवलं आणि स्वतः ते दुसऱ्या एका लिव्हिंग फॅसिलिटीमध्ये गेले आणि तिथे ते चांगले राहतायत. आणि कालच माझी त्यांची गाठ पडली होती. त्यांनी मला काकूंचा फोटो दाखवला. म्हणजे त्याच्यामागे दुःख होतं. तर ते म्हटलं, "ही बघ तुझी मैत्रीण." असं त्यांनी मला सांगितलं. की मी त्यांना असं समजावलं काकांना, की "काका तुम्ही त्यांना तिथे ठेवलेलं आहे, पण त्यांना नाही ना कळत आहे, की आपण तिथे आहोत असं. मग तुम्ही नाही वाईट वाटून घ्यायचं." अक्षरशः त्यांनी मला मिठी मारली. की गृहिणी अगं माझ्या मनावरचं खूप ओझं तू उतरवलंस, की मला असं सारखं वाटत होतं. तर आणि त्या बाबतीमध्ये त्यांच्या मुलांनी पण ही भूमिका घेतली, की बाबा आता घरी ठेवायचं नाही, तुम्ही काळजी घ्याल म्हणजे केअरटेकर ठेवून ठेवायचं नाही, तुम्ही असं-असं करा. फार महत्वाचं आहे. हा फारच महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आणि मला जे काही समजलं तुम्हा दोघींच्या बोलण्यातून, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे केअर गिव्हरनी मदत घ्यावी दुसऱ्यांची. आणि काय, द बेस्ट न्यूज अबाउट डिमेन्शिया इज दॅट द ट्रॅजेक्टरी ऑफ द डिसीज इज सो लाँग अँड द वर्स्ट न्यूज ऑफ डिमेन्शिया इज दॅट द ट्रॅजेक्टरी इज सो लाँग. तर त्यामुळे काय होतं, पहिल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला कळतं की आपण कुठल्या डायरेक्शनमध्ये आणि तसं मग कोण काळजी घेईल, किती वेळ घेईल, कुठली वर्ष, मुलांच्या शाळा, शिक्षण, लग्न सगळं ते त्याच्यामध्ये असं यू नीड टू फोर्स इट आणि मग ते बसवायचं ते एका कोष्टकात बसवता आलं तर. खरंय. तर ते सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं म्हणजे मला एक मुद्दा 2 मुद्दे सांगायचे आहे, की कॉस्ट ऑफ डिमेन्शिया केअर याच्याविषयी बोललं जातं अमेरिकेत फार. आणि द मोस्ट एक्सपेन्सिव्ह थिंग इन दॅट लिस्ट इज नॉट डॉक्टर्स अपॉइंटमेंट, नॉट द नर्सिंग होम, पण द लॉस्ट अपॉर्च्युनिटीज बाय द इन्फॉर्मल केअर गिव्हर बरं का. ट्रेन्ड केअर गिव्हर्स नाही, इन्फॉर्मल केअर गिव्हर्स हू जस्ट डेडिकेट देअर लाईव्हज टू द पेशंट. आणि मग त्याच्याविषयी बोललं जात नाही, पेशंटविषयीच बोललं जातं. पण केअर गिव्हर सफर्स अलोंग विथ द पेशंट. तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सफरिंगमधला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की जेव्हा बर्नआउट ही जी गोष्ट आहे, ती म्हणजे माझ्या दृष्टीने नमनेस येणं, की यू आर नॉट एबल टू टेक एनिथिंग इन एनीमोर. आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य एन्जॉय करता येत नाही, तुम्हाला देता येत नाही. जो आनंद आपण दुसऱ्यांना देतो आपल्या व्यक्तिमत्त्वातून, तशी दारं बंद होतात आपली व्यक्तिमत्त्वाची. तर ते लक्षात ठेवलं पाहिजे. डिमेन्शियाग्रस्त आई-वडिलांच्या दूरस्थ काळजीवाहकांना तुम्ही अजून कुठला सल्ला देऊ शकाल, की ज्यामुळे आमच्या आई-वडिलांची किंवा आमची आयुष्य सुकर होतील? आता एक 2-3 गोष्टी मला असं वाटतं, की जे तुम्ही करणार आहात इंडियामध्ये, ती इथे काय परिस्थिती आहे बघायलाच पाहिजे तुम्हाला. म्हणजे सिनेरिओ काय आहे? म्हणजे इथे आई-वडील दोघं जण आहेत, त्यातली आई केपेबल आहे, वडिलांनाच फक्त झालेला आहे आजार, किंवा तुमची भावंड इथे. म्हणजे जी परिस्थिती आहे त्याच्यावरती तुमचं अवलंबून राहणार आहे. दुसरा भाग म्हणजे तुम्हाला इथे काय परिस्थिती भारतात आहे तेही समजून घ्यायला पाहिजे. याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं, की सातत्याने आई-वडिलांच्या संपर्कामध्ये राहा. हं, आणि तुम्हाला जी मदत करायची आहे ती विचारून करा. भावनिक आधार देणं हं, किंवा केअर गिव्हर्समध्ये आत्ताच आपण बर्नआउट सिम्प्टम्सवरती बसलो त्याच्यावरती लक्ष द्या. हं, त्यांना एकाकी वाटणार नाही. त्यांना रिस्पाईट तुम्ही कसा देऊ शकाल, त्यांना कशी मदत करू शकाल, ह्या गोष्टी बघा. तुम्ही दुरून राहून टेक्नॉलॉजीचा वापर करून काय करू शकाल. बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला अशा करता येतील. आणि ह्या इथे काय चाललंय, म्हणजे ज्या गावामध्ये तुम्ही असाल तिथे काय आहे, तुम्ही इकडे येऊन बघा त्याचा सपोर्ट कसा घेता येईल. बरेच वेळेला आई-वडिलांचा सपोर्ट घ्यायला विरोध असतो. आणि त्यामुळे तो विरोध घेणे, म्हणजे आता तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. आम्ही बऱ्याच काही गोष्टी करतो. आमचा अल्झायमर सपोर्ट आहे, WhatsApp ग्रुप आहे, आमच्या कॉग्निटिव्ह ॲक्टिव्हिटीज आहेत. आमची सोशल वर्कर अशा पेशंटच्या घरी जाते ज्यांचे हं. एन-आर-आय
मुलं बरं. आहेत त्यांच्या घरी आम्ही जातो. तर अशा बऱ्याच काही गोष्टी करता येतील तुम्हाला. असा सपोर्ट सिस्टीम त्यांना देणे पूर्ण. नातेवाईकांचा WhatsApp ग्रुप करता येईल, ज्यामुळे काही जर प्रश्न आला तर लोकं लगेच धावून जाऊ शकतील. घर डिमेन्शिया रेडी करणं असा एक कुठेतरी मी मुद्दा घेतला होता. त्याच्यामध्ये क्लटर फ्री करणं, घरामध्ये जर आईला स्वयंपाकघरामधल्या गोष्टी आठवत नाहीत, तर त्या नीट लावून देणं, डॉक्टरांच्या बाहेर जाऊन अपॉइंटमेंट्स घेणं, अशा भरपूर गोष्टी तुम्ही करू शकता. ह्याचं जर समेशन करायचं झालं तर मला असं वाटतं, की हे सगळं करताना तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. तुमच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना येऊन देऊ नका. वनिताताईंनी गेल्या सेशनमध्ये याबद्दल भरपूर काही सांगितलेलं आहे आणि आपल्या आई-वडिलांचं आपल्यावरचं जे त्यांच्यावरचं जे प्रेम आहे ते त्यांना दाखवणं, त्यांना आधार देणं बरोबर. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जर तुमच्या आई-वडिलांना तुमच्याबद्दल हे वाटत असेल, तर तुम्ही अगदी चांगले श्रावण बाळ आहात, असं म्हणायला काहीच हरकत नाही. शेवटी ना तुम्ही किती नेटवर्किंग किती छान करता. हं. त्याच्यावरच त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तारून नेता येतील आणि ही अचानक घडणारी गोष्ट नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी होणार आहेत हे धरून अगदी आता तुमचे आई-वडील 60-65 चे जरी असले तरी ह्याची पेरणी करा. आणि मेंदूच्या आरोग्याची आई-वडिलांची आधीपासूनच काळजी घ्या. हाही हो मुद्दा ना. महत्त्वाचा आहे. हां, अगदी, अगदी फारच महत्वाचं आहे ना. मला हां. एक मुद्दा अधोरेखित असा करावासा वाटतोय, की आर्थिक व्यवहार करण्याची जी सवय असते ना आई-वडिलांना आपल्या, तर त्याच्यात बरेच धोके येऊ शकतात. माझ्या एका पेशंटनी कॉम्प्युटरमध्ये स्वतःचा अकाउंट नंबर, सोशल सिक्युरिटी नंबर असं सगळं टाकून एका क्षणात स्वतःचा अकाउंट रिकामा केला होता. हे मला पर्सनली माहिती आहे. तर आपण अ, आदरानेच बोलायचं नेहमी, ते आपले आई-वडीलच असतात. पण त्यांची काही-काही गोष्टी त्यांच्या कॉग्निशनमधल्या, बुद्धीमधल्या कमी होत चालल्या हे जाणून त्यांना सतत सांगत राहायचं. म्हणजे पहिल्या स्टेजेसमध्ये तर त्यांना कळतं. आणि त्यांना सतत सांगायचं, की आर्थिक व्यवहार करताना तुम्ही आम्हाला विचारा किंवा एकमेकांशी बोला. पण नंतर-नंतर असं करायचं, की चेकबुक त्यांच्या हाती लागणार नाही. म्हणजे की बी व्हेरी केअरफुल अबाउट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. तर काय आहे त्यांचं दुसरं लहानपण चालू झालंय आणि आपण लहान मुलांना जसं प्रेमाने वागवू, प्रेमाने समजावून सांगू, तर ते प्रेम, ती एम्पॅथी, की आपण यांच्या जागी असतो, तर आपल्याला कसं आवडलं असतं, कोण आपल्याला कसं वागवतं ते. ते लक्षात ठेवून त्यांच्याशी वागायचं आहे. हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. सगळ्या हां. ऑनलाईन पेमेंट आहेत ना, म्हणजे हो. इलेक्ट्रिकचं अमुक-तमुक अलीकडे कारण काय होतं ना, अलीकडे सगळी लोकं म्हणतात, "नाही, तुम्ही ऑनलाईनच करा." आणि करताना गडबड होते. घराचं काही असेल, गॅसचं बिल आहे, म्हणूनच. इलेक्ट्रिकचं बिल, हे सगळं एक ऑनलाईन, सगळे टॅक्सेस ऑनलाईन आहेत आता. तेच करायचं आणि त्यांच्यासाठी त्यांच्या मेन अकाउंटमधनं एक छोटं अकाउंट काढायचं, की हं, ज्याच्यातनं धोका कमी असेल आणि त्या हं. अकाउंटचं ऑपरेशन त्यांच्याकडे द्यायचं आणि बरं. तेवढे पैसे की तुम्ही त्यांना थोडे पैसे त्या अकाउंटला ट्रान्सफर करून त्यांचं स्वातंत्र्यही ठेवायचं, पण धोका कमी करू शकतो आपण. बरोबर. बरेच अगदी वेळेला आम्हाला इथे काय दिसतं माहितीये का, की पेशंटच्या मनामध्ये पैशाबद्दल खूप इन्सेक्युरिटी निर्माण खूप होते. खूपच. आणि हां. मग ते बँकेची पुस्तकं माझ्या जवळच दे असा आग्रह करून बसतात. अगदी, अगदी. कितीतरी केसेसमध्ये हे बघितलेलं आहे. अगदी, अगदी. आणि अगदी. त्यावेळेला मग आम्ही असं सांगतो, की तुम्ही बँकेच्या लोकांना सांगा डुप्लिकेट पुस्तकं करून घ्या आणि ती पुस्तकं त्यांच्या जवळ द्या. पण त्याच्यामधले सुद्धा काही जण इतके हुशार असतात, की तारखा सुद्धा बघतात, की हे त्यांना तेवढं समज असते बऱ्याच वेळेला आणि ह्या बाबतीमध्ये फार हळवे असतात. म्हणजे ते तुमच्याकडनं त्यांच्याकडनं जर काढून घेतलं, तर त्यांना बरंच अजिबात आवडत नाही. चालत खूप नाही घेऊन रागावतात चालत. आणि खूप मोठी भांडणं याच्यातून वादविवाद, भांडणं अशा गोष्टी होऊ शकतात. आताचा जो प्रश्न आहे, की मलाच स्वतःला वाटतंय, की हां. डिमेन्शिया आहे. तर मग हो. ह्या ठिकाणी पुन्हा त्यांना जर असं वाटत असेल, तर मेमरी टेस्टिंग करून घ्यावं. कारण हं. काही जणांना उगाचच काळजी वाटते असंही दिसतं आणि काही जणांना आतून म्हणजे माझ्याकडे असेही काही पेशंट्स आहेत, ते 6-7 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेले होते आणि मला काहीतरी तक्रारी आहेत म्हणून सांगत होते. पण त्यावेळेला एम-एम-एस-सी टेस्टमध्ये काही दिसून आलं नाही, की त्यांना काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण फ्यू इयर्स डाउन द रोड मात्र प्रश्न आहेत असं दिसून आलं. परंतु आपल्याकडे तशी काही तजवीज नाही, की एम-सी-आय आपल्याला आधीच 10 वर्ष कळेल असं नाहीये. हं, पण हं. त्यांच्या मेमरीच्या प्रश्नांकडे लक्ष देणे
आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या संपर्कात राहणे. मेमरी क्लब चालू करा असाही एक मी पर्याय हो ना. सांगेन. हां. पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची केंद्र झालेली आहेत, जिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. मेंदूच्यासाठी पोषक अशा गोष्टी इथे केल्या जातात. पुण्यामध्ये तरी अशा खूप गोष्टी घडताना दिसतायत. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये ते सहभाग घेतील हे बघा. त्यांचं सोशलायझेशन व्यवस्थित आहे की नाही बघा. त्यांचा व्यायाम, आहार ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवा आणि त्यांना मेंदूला चालना देणाऱ्या गोष्टी इज डिमेन्शिया जेनेटिक? माझ्या माहितीप्रमाणे अगदी अत्यल्प प्रमाणामध्ये अनुवंशिक आहे तो 1 ते 3% आणि ज्यावेळेला आजार लवकर वयात झालेला दिसतो, त्यावेळेला अनुवंशिक असण्याची शक्यता जास्त असते. बरेच वेळेला ज्यावेळेला पालकांना 70च्या पुढे, 75च्या पुढे आजार होतो, त्यावेळेला तो वयपरत्वे झालेला आजार असतो. त्यावेळेला अनुवंशिकतेचा भाग नसतो. प्लास्टिसिटी म्हणजे द एबिलिटी ऑफ द ब्रेन टू अडॅप्ट टू न्यू चेंजेस अँड टू इम्प्रूव्ह ऑर चेंज द आर्किटेक्चर अँड द फंक्शन ऑफ द ब्रेन इटसेल्फ. तर पूर्वी आम्हाला काय शिकवलं जातं मेडिकल कॉलेजमध्ये, की एकदा जर न्यूरॉन्स डॅमेज झाले तर दॅट्स इट, म्हणजे नथिंग कॅन बी डन मोर अबाउट इट. स्ट्रोक आला किंवा दुसरी कुठली घटना घडली. पण आता असं समजलं जातं नाही, ब्रेन इज एबल टू टेक केअर ऑफ इटसेल्फ. ब्रेन इज एबल टू रिस्पॉन्ड ऑर अडॅप्ट टू द ट्रॉमॅटिक स्टिम्युलाय. जर तुम्ही कॅट स्कॅन केला डिमेन्शिया पेशंटचा, तर व्हॉल्यूम ऑफ द ब्रेन इज रिड्यूस. देर इज ॲट्रॉफी ऑफ द ब्रेन. तर ब्रेनचं व्हॉल्यूम वाढवायला काय करायचं, तर त्याचे सिनॅप्सेस असतात, जे एक न्यूरॉन दुसऱ्याशी कनेक्ट होतो. तर ती गोष्ट जास्तीत जास्त घडली पाहिजे आणि ते सिनॅप्सेस कसे वाढतील, तर अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो आणि कंटिन्यूड लर्निंग. This is the best thing you can do for yourself. This is the best gift you can give yourself. आणि लर्निंग म्हणजे शाळा कॉलेजात जाऊन डिग्री घेणं नाहीये. तर नवीन कुठलं तरी स्किल शिकणं, नवीन पुस्तक वाचणं, नवीन भाषा शिकणं, नवीन आर्ट शिकणं, हे सगळं आणि नवीन प्रवास पदार्थ करणं. करणं हे सुद्धा साध्या-साध्या गोष्टी सुद्धा करू शकता तुम्ही. आणि म्युझिक प्लेज अ बिग रोल इन कॉग्निटिव्ह लर्निंग ॲज वेल. तर या सगळ्या गोष्टी न्यूरोप्लास्टिसिटी इम्प्रूव्ह करायला मदत करतील. डिलेइंग द डिमेन्शिया फर्दर हे या या भागात येतं. कॉग्निटिव्ह रिझर्व्ह थिअरी जी आहे ती मला फार आवडते. कारण की ती बालपणापासून सुरू केली पाहिजे. कॉग्निटिव्ह रिझर्व्ह म्हणजे तुम्ही आधीच या पात्रामध्ये आपल्या एवढं पाणी भरायचं, की पुढे मग ते पात्र फुटून व्हायला लागलं तरी ते पाणी असं एकदम इथे येत नाही. आहे, इथे असं. आणि तर तेच त्यामुळे जे लोकं खूप हायली एज्युकेटेड आणि एज्युकेशनचा अर्थ काय? दे आर वेल रेड, देअर लँग्वेजेस आर गुड. तर या लोकांचे सिनॅप्टिक कनेक्शन इतके जास्त आहेत, की त्यांच्या ब्रेनमध्ये पॅथॉलॉजिकली जरी त्यांना दिसले, की खूप चेंजेस आहे एडीचे, अल्झायमर्स डिसीजचे. पण तरी पण त्यांचे कनेक्शन्स इतके असतात, त्यामुळे दे कॅन बायपास दोज चेंजेस अँड दे आर एबल टू फंक्शन ॲज अ नॉर्मल पर्सन. हे मला सांगायचं. तर ती कॉग्निटिव्ह रिझर्व्ह थिअरी लहानपणापासून मुलांना श्लोक, आरत्या शिकवणे जे आपल्या संस्कृतीत आहेच, तर तेच फॉलो करायचं आहे आणि वाचन करणे आणि नवीन गोष्टी शिकणे, ह्या 2 गोष्टी करायच्या आहेत. आणि स्ट्रेसविषयी मला एक गोष्ट अशी सांगायची आहे, की क्रॉनिक स्ट्रेस असतो आणि क्रॉनिकली निगेटिव्ह इमोशन्स जे असतात, तर त्याच्यामुळे हिप्पोकॅम्पल ॲट्रॉफी होते असं समजलं जातं. हिप्पोकॅम्पस म्हणजे आपलं मेमरी, जिथे मेमरीज स्टोअर पहिल्यांदा केल्या जातात तो भाग. तर ते ॲट्रॉफी होतं. कॉर्टिसॉल लेव्हल, स्टेरॉइडची लेव्हल सतत हाय राहते. त्यामुळे ब्लड शुगर, ब्लड प्रेशर सगळं वाढतं. तर स्ट्रेस कसा कमी करायचा हे पण आपल्या कल्चरमध्ये आहे. तर माइंडफुलनेस आणि मेडिटेशन ह्या गोष्टी सुद्धा ह्या पेशंटसाठी महत्त्वाच्या आणि केअर गिव्हरसाठी महत्त्वाच्या आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्ट्रेस रिड्युसिंग थिअरी, कॉग्निटिव्ह रिझर्व्ह थिअरी या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आणि त्या समजून घेतल्या पाहिजेत. तर त्याबद्दल इंटरनेटवर खूप माहिती आहे, तर तुम्ही कृपया ती वाचा. मी मंगलाताई आणि रोहिणीताईंचे आज आभार मानते. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि मला आशा आहे, की लोकांना बऱ्याच नवीन गोष्टी आज कळल्या असतील. आज जी कोणी मंडळी जॉइन झालीत, त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. आपली रविवारची सकाळ उद्बोधक चर्चेमुळे उजाडली. तर मला वाटतं तुमचा पुढचा रविवार छान जाऊ दे आणि मला असं वाटतं आपण इथे थांबूया.